नेर तालुक्यात गेल्या 36 तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागात हाहाकार माजविला आहे. गेल्या 24 तासात 133 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले, तर शेती, घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्राथमिक प्रशासनाच्या अहवालानुसार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, घरांची पडझड, तर पुराच्या पाण्यात 4 शेळ्या वाहून गेल्याची नोंद झाली आहे. यंदा बोगस बियाण्यांमुळे आधीच आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी नव्याने कसं तरी करून पेरणी केली. मात्र संततधार पावसामुळे दगड-धानोरा येथील शेतकरी राजेश महल्ले 35-36 यांची 12 एकर, विलास महल्ली यांचे 4 एकर शेतीतील पीक कोहळा प्रकल्पामुळे वाहून गेले, असे शेतकरी दिलेश्वर महल्ले यांनी सांगितले. तसेच अनेक शेतकऱ्याची शेते पाण्याखाली गेली असून पिके सडण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी विहिरींवरील मोटार पंपही पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे अतिरिक्त नुकसान झाले आहे. मोजर येथील शेतकरी निलेश वंजारी यांची लिंबू बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. उमरठा येथील लतीफ शहा यांच्या 3 एकर शेतातील सुपीक माती वाहून गेली असून मोठ्या प्रमाणात गोटे आणि गाळ साचला आहे. जाहीर शहा यांच्या शेताचेही मोठे नुकसान झाले. पांढरी येथील साखळी नाल्याला आलेल्या पुरामुळे शालिक कांबळे, नाना राऊत आणि गजानन कांबळे यांच्या शेतातील पिके वाहून गेली. पिंपळगाव डुब्बा परिसरात शेतजमिनी खरडून गेल्या असून पिंपरी मुक्तारपूर, शहापूर, टाकळी आणि शेंद्री परिसरात नदी नाल्यांच्या पुरामुळे शेती जलमय झाली आहे. अनेक गावांतील शेतकऱ्यांचे उभे पीक अक्षरशः पाण्याखाली गेले. धरणाच्यामुळं पूर्ण माझं शेत गेलेलं आहे वाहून. एकही अधिकारी माझं शेत बघासाठी आलेलं नाही आहे. अशी विनंती करतो का माझ्या शेतात अधिकारी लोकांनी येऊन शासकीय लोकांना बघावं असं माझं म्हणणं आहे. कारण माझं साजिश महल दगड-धानोरा राहायचं गाव आहे, इथं कोणीच आलेलं नाही आहे. अधिकारी लोकांनी यावं असं म्हणतो. साजिश महल दगड-धानोरा हे नदीचा बांध होता. हे नदीचा पूर आल्यामुळं माझ्या शेतात पुरे नुकसान झालेलं आहे. एकही अधिकारी आलेलं नाही माझ्या शेतात बघासाठी. शासकीय लोकांनी येऊन माझ्या शेतात बघावं असं मी म्हणत आहे. तर पंचनामा करावं असं वावराचं माझं म्हणणं आहे. या नदीमुळे हे बांध पूर्णपणे मोकळा झाला. हे बघा मित्रांनो, हे बघा पूर्ण वावर खरडून गेला आहे आणि साजिश महलाचं भरपूर नुकसान झालं आहे. तरी शासनाला मी एकच म्हणतो की याचे पंचनामे करण्यात यावे आणि तातडीने भरपाई देण्यात यावी ही विनंती. माझं 4 एकर शेत दगड-धानोरा गावात आहे. 30 जुलैच्या पावसामुळे माझं पूर्ण शेत खड्डून गेलेलं आहे. तरी पण एकही शासनाचा अधिकारी आणखी पाहणी करायला आला नाही. तरी शासनाला विनंती आहे माझी, लवकरात लवकर पाहणी करायला आणि शेतकऱ्यांना मदत करावं. नवनाथ दरुई, द स्टिंगिंग ऑपरेशन न्यूज, नीर.